करणार आहोत। यहोशुआचं पुस्तक अध्याय क्रमांक 7 10 ते 13। तेव्हा परमेश्वर यहोशुआला म्हणाला, तेव्हा परमेश्वर यहोशुआला म्हणाला, उठ, असा पालथा का पडला? असा पालथा का पडलास? इस्रायलाने पाप केले आहे, इस्रायलाने पाप केला आहे, मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडून टाकला आहे। समर्पित वस्तूपैकी काही त्यांनी घेतले आहेत, समर्पित वस्तूपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत। एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडी केली आहे, त्यांनी चोरी व लबाडी केलेली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवलेल्या आहेत। म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रू पुढे टिकाव धरवत नाही, आपल्या शत्रू पुढे टिकाव धरवत नाही। ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात, कारण ते शापित झाले आहेत, कारण ते शापित झालेले आहेत। त्यांच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय इथून पुढे मी तुमच्या बरोबर राहणार नाही। तर उठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग, उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा, उद्यासाठी तुम्ही सर्वजण शुद्ध व्हा, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणत आहे, हे इस्रायला तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत, तुझ्यामध्ये ज्या समर्पित वस्तू आहेत, तुमच्यातून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रू पुढे तुमचा टिकाव लागणार नाही। आता आम्ही यहोशुआचं पुस्तक अध्याय क्रमांक 7 वचन क्रमांक 10 ते 13 आम्ही पाहत आहोत। या ठिकाणी पुन्हा एक वार आपण त्या वचनावर चिंतन आणि मनन आणि अध्ययन करणार आहोत। खरोखर त्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर आम्हाला अद्भुत अशा गोष्टी शिकवत आहे। आम्ही पाहूया। तेव्हा परमेश्वर यहोशुआला म्हणाला, उठ, असा पालथा का पडलास? इस्रायलाने पाप केले आहे। पहिली गोष्ट, परमेश्वर तुम्हाला आणि मला आज आमचं पाप दाखवित आहे। आज तो म्हणत आहे, इस्रायलाने पाप केलेला आहे, विश्वासणाऱ्यांनी पाप केलेला आहे, देवाच्या नावावर भरोसा ठेवणाऱ्यांनी, देवाला स्वीकारणाऱ्यांनी देवाच्या विरोधात पातक केलेला आहे। ज्या विधी, आज्ञा, नियम, जो काही मध्ये तुम्हाला दरी ठेवली होती, जे काही स्पीड ब्रेकर लावलं होतं, ते उल्लंघून आज हे लोक पुढे केलेले आहेत। आणि मग काय झालेलं आहे की त्यांचं पातकामुळं परमेश्वर त्यांना विजय देत नव्हता। त्यांचे शत्रू जे होते त्यांच्यावर वरचढ होत होते, त्यांना प्रत्येक ठिकाणी हार स्वीकारावी लागत होती। आणि म्हणून त्यांनी परमेश्वराने वचनाच्या माध्यमातून त्या यहोशुआला सांगितलं। यहोशुआला तो म्हणत आहे की उठ, असा पालथा का पडलास? इस्रायलाने पाप केले आहे, मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे। आज इस्रायल लोकांनी पाप केलेलं आहे। माझ्या प्रिय बिलिओस भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आज तुम्ही आणि मी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पाप केलेला आहे। आज तुम्हाला आणि मला आज परमेश्वर ताडण करत आहे, परमेश्वर शिकवत आहे, परमेश्वर समज देत आहे, परमेश्वर आम्हाला एक वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला तो गायडन्स देखील करत आहे। आज तो यहोशुआला म्हणाला आहे, उठ, व तो आज तो तुम्हाला आणि मला म्हणत आहे, उठ। असे तुम्ही निराश, हताश, दुःखी, समस्या, चिंता, काळजा, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, सर्व प्रकारची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना या सगळ्या गोष्टींमधून आता उठा। परंतु या गोष्टी तुमच्यावर का आल्या, त्याचं कारण परमेश्वर आम्हाला सांगत आहे की इस्रायलाने पाप केले आहे, मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडले आहे। परमेश्वराच्या दृष्टिकोनातून परमेश्वराने दिलेला जो करार होता, ज्या विधी होत्या, जो नियम होता, जो अटी होत्या, जे काही त्यांना मार्गदर्शन करण्यास सांगितलं होतं, त्यांनी त्या सगळ्या मोडून टाकल्या। समर्पित वस्तूपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत। एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडी केली आहे। परमेश्वर म्हणत होता की ज्या ठिकाणी जाताल त्या ठिकाणी ज्या समर्पित वस्तू आहेत त्या तुम्ही तुमच्याजवळ ठेवू नका, सगळा नाश करून टाका त्याचा। ज्या विधर्मी दैवताला अर्पित केलेल्या वस्तू होत्या, जे काही परमेश्वराच्या विरोधात पातक करणाऱ्या मूर्तीपूजेच्या समान ज्या होत्या, ज्याच्यामुळे ते विटळलेल्या होत्या, जे अपवित्र झालेल्या होत्या, जे शुद्ध नव्हत्या तर अशुद्ध झालेल्या होत्या, आणि यांना सांगितलं होतं परमेश्वराने
की या गोष्टी तुमच्यामध्ये ठेवू नका. परंतु या लोकांनी काय केलं, त्या गोष्टी आपल्याजवळ ठेवल्या. आम्ही जर आणखी अगोदरचा जर काही भाग जर पाहिला तर त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूच्या बाबतीत विश्वासघात केला. यहूदा वंशातील आखान बिन पिरमी जब्दी बिन जेरा याने समर्पित वस्तूपैकी ठेवून घेतल्या, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. बेथेलच्या पूर्व बेतओसाजवळ आय नगर येथे तिकडे यहोशवाने येरीहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की जा तो देश हेरा. तेव्हा त्यांनी जाऊन हेरले. नंतर ते यहोशवाकडे पळून येऊन म्हणाले, सर्व लोकांना तेथे जावायला नको, फक्त 2-3 हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा. तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत. म्हणून लोकातले सुमारे 3,000 पुरुष तिकडे रवाना झाले. पण आयेतल्या माणसा पुढे त्यांना पळ काढावा लागला. आयेतील माणसांनी त्यांच्यातील सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या विशीपासून तर शबारिमापर्यंत त्यांचा पाठलाग लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो इस्रायलचे वडील जण संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. यहोशवा म्हणाला, हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला अमोऱ्याच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्देने पार आणलीस काय? आम्ही समाधान मानून यार्देने पलीकडे राहिलो असतो तर किती बरे झाले असते. हे प्रभू, इस्रायलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली. आता मी काय बोलू, कारण कनानी लोक आणि देशाचे सर्व रहिवासी हे ऐकून आम्हाला घेतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील. तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस? परमेश्वराचा प्रश्न विचारला, पण तू परमेश्वराच्या आज्ञेचं मात्र उल्लंघन केलं. जे परमेश्वराने नियम सांगितला होता, ज्या वस्तूंना तुम्ही स्पर्श करू नका, त्या वस्तू तुमच्या बरोबर घेऊ नका, तरी ह्या लोकांना हाव सुटली. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत की खरोखर अर्पण, दान, दशमोस, देणगी, प्रेमाची भेट, रूप, तांब, सोनं, जे कंबर कशात घालू नका म्हणून सांगितलं होतं, यांनी गोंडपाटा भरू आणले. यांच्या वस्तूमध्ये ते लपू लपू ठेवले. एवढेच नाही तर आम्ही पाहतो की 11व्या अध्यायामध्ये इस्रायलने पाप केले, मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आणि समर्पित वस्तूपैकी काही त्यांनी घेतले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबडी केली. त्यांनी चोरी देखील केली आणि लबडी देखील केली आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये गपचूप ठेवून दिल्या. त्यांचं जे ओरिजिनल सामान होतं त्या सामानामध्ये यांनी लपवून ठेवल्या. वरून चोरी केली आणि परमेश्वराची आज्ञा होती की याच्यातला कुठलीही गोष्ट समर्पित वस्तू तुम्ही जवळ ठेवू नका. आज परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो, अर्पण हे परमेश्वराला समर्पित केलेलं आहे, दान हे परमेश्वराला समर्पित केलेलं आहे, दशमांश हे परमेश्वराला समर्पित केलेलं आहे, देणगी ही परमेश्वराला समर्पित केलेली आहे. आणि ती जर आम्ही लपवून ठेवली, ती जर आम्ही चोरी केली, ती जर आमच्या सामानात ठेवली, आमच्या स्वतःसाठी ठेवली, मग मात्र प्रिय आम्हाला 12 वचन सांगते, म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रूपुढे टिकाव धरवत नाही. आणि आजचेच गंडिक्षण आहे. आज आमच्या पुढे अनेक प्रकारचे शत्रू उभे आहेत, अनेक प्रकारचे शत्रू आमच्यावर हल्ला करीत आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टीमधून आमचे हाल होत आहेत, अनेक प्रकारच्या आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, मरी, नामधारी बंधूचे संकट, याजक वर्गाचे संकट, जगातले संकट, आजाराचे संकट, आर्थिक परिस्थितीचे संकट, हे सगळे शत्रू आमच्या पुढे आलेत आणि आमच्या बाजूने यहोवा परमेश्वर आहे. तरी देखील आज आम्हाला त्या पुढे नमतं व्हावं लागत आहे. ते शत्रू आमच्यावर वरचढ होत आहेत. आजाराने अनेक लोक मरत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक लोकांची भूक उपासमार होत आहे. अनेक प्रकारच्या टेन्शन, ताण दबावाने अनेक लोक आत्महत्यासारखे भयानक गोष्टी करत आहेत. एवढंच नव्हे तर मनामध्ये शांती नाही, आनंद नाही, ममता नाही, चांगुलपणा नाही, कुठल्याच चांगल्या गोष्टी नाही, कुठलाच विजय आमच्या जीवनामध्ये दिसत नाही. याचा अर्थ काय आहे की विश्वासणाऱ्या भावांनी, बहिणीने, आई वडिलांनी, याचकांनी परमेश्वराला जे अर्पण केलेलं दान आहे, परमेश्वराला जे अर्पण केलेलं आहे, दान आहे, दशमांश आहे, देणगी आहे, प्रेमाचं पाकिट आहे, देवाच्या नावाने जे काही दिलेलं आहे, जे काही देवाला समर्पित केलंय, त्या वस्तू यांनी स्वतःहून लपून ठेवल्या. या दुसऱ्याला उपयोगीत आणल्या नाही, दुसऱ्याला दिसू नये म्हणून चोरी केल्या. आज अनेक वेळेस दानपात्राची आपडातपड होती.
आज अनेक वेळेस दानपत्र चोरी केलं जातं. अहो, सुंदर असं उदाहरण जर बघितलं तर नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा खजिनदार, प्रभू येशूचा सेक्रेटरी, प्रभू येशूचा कॅशियर, ज्याच्याकडे सगळ्या पिशव्या होत्या, ज्याच्याकडे दानपत्राचा डबा होता, तो यहूदा इस्करियोत चोट्टा होता. तो सगळ्यांना माहिती होतं, परंतु प्रभूंनी तरी त्याला जवळ केलं. आज असे चोट्ट्या भामट्यांना परमेश्वरने अजूनही जवळ केलेला आहे. जो दानाच्या डबीतून काहीतरी घ्यायचा, दानाच्या डबीतून काहीतरी चोरायचा, अर्पित केलेला, समर्पित केलेला दान, दशमोन, जिंदगी, प्रेमाची आणि इतर अनाथ, विधवा आणि वेगळ्या लोकांसाठी दिलेली जी वर्गणी आहे किंवा दान आहे किंवा लोकांनी दिलेली सप्रेम भेट आहे ना, ती याच्याजवळ राहायची ना, हात चोट्टा होता, थोडं थोडं चोरून घ्यायचा, त्या सामानात ठेवायचा. इथं काय पाहायला मिळतं आपण, त्यापैकी काही त्यांनी घेतले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी केली. त्या दानपात्राची चोरी करत आहेत अनेक बिलिओस भाऊ, बहीण, आई, वडील हे चोरी करीत नाहीत, पण हे देखील एक प्रकारे चोरी करतात. कसे तर जे देवाला द्यायचं ते देवाला न देता हे संसाराला लावितात. देवाचा अर्पण, दान, दशमोन हे परमेश्वराला अर्पण करणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु हे बिलिओस भाऊ बहिणी हे अर्पण करीत नाही. याचा अर्थ परमेश्वराच्या दानपात्राची ते चोरी करतात. आणि ज्या अर्थी त्या गलत ठिकाणी टाकतात, त्या अर्थी आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवून देतात. आपल्या संसारिक सामानामध्ये, आपल्या संसारिक गोंधळामध्ये, आपल्या जगिक आरामासाठी आणि आपल्या प्रॉपर्टीमध्ये देवाला समर्पित करणाऱ्या ज्या वस्तू द्यायला पाहिजे त्या न देता त्याच्यामध्ये ठेवून जातात. अशा प्रकारे ते देवाला, क्रोधाला वाट देत आहेत. त्याचप्रमाणे याजक वर्ग देखील ज्यांना अर्पण, दान, दशमोन, देणगी दिल्या जाते, हे देखील त्या दानामधून, दशमोनमधून, देणगीमधून, अर्पणामधून, प्रेमाच्या पाकिटामधून चोरी करत आहेत. आणि ती चोरी कशी मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी देवाच्या वचनाच्या माध्यमातून. कारण जेवढे काही दान, दर्पण, दशमोन, देणगी जे काही देवाला समर्पित केलेल्या गोष्टी आहेत, मी कालच्या भागामध्ये पाहिलंय की गोर, गरीब, अनाथ, विधवा यांना देण्यासाठी आहे. आणि ज्या अर्थी आम्ही त्यांना देत नाही ना, त्या अर्थी त्या लोकांची आम्ही चोरी करतो. ज्या अर्थी आम्ही त्यांना पाहत नाही ना, त्या अर्थी आम्ही देवाच्या क्रोधाला वाट देतो. ज्या अर्थी आम्ही त्यांची गरज भागवत नाहीत ना, त्या अर्थी आम्ही लबाडी करतो, चोरी करतो. आम्ही वरून परमेश्वराला म्हणतो, प्रभू आम्ही कधी चोरी केली तुझ्या दानपात्राची? अहो, तुम्ही जर दानपात्रच देत नाही आणि दिले तरी कंजूसवाणी देतात आणि दिले तरी लोकांना दाखवून देतात. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, परंतु अंतःकरणापासून द्या म्हणजे दिल्या जाईल. तुम्ही जर कडून कुठून जर देत असाल, देऊच नका, शाप घेऊ नका. तुम्हाला जर द्यायचं असेल तर लोकांना दाखवून देऊ नका. तर माझ्या स्वर्गीय पित्याने गुप्तदर्शी मला पाहावं आणि त्या प्रकारचा आशीर्वाद आम्हाला मिळावा म्हणून गुप्तदर्शी द्या. आणि आम्ही वरून म्हणतो कशा प्रकारे आम्ही चोरी केलेली आहे. आम्ही मत्तई सुवर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 2 ते 4 जर वचन आम्ही वाचलं तर त्यामध्ये कशा प्रकारे आम्ही काय गोष्टी करायला परमेश्वर आम्हाला सांगत आहे. आम्ही नियम आणि अटी आणि परमेश्वराने दिलेल्या ज्या गोष्टी आम्ही नाकारतो, त्यावेळेस आमच्या पाठीमाग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आम्ही या संसाराच्या या जगाच्या गोष्टीमध्ये आम्हाला टिकाव धरता येत नाही. आम्ही पाहूया या ठिकाणी मत्तई सुवर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 2ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये, 2 ते 4 वचनामध्ये आम्हाला एक गोष्ट महत्वाची पाहायला मिळते. वाचूया आपण मत्तई सुवर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 2 ते 4. यास्तव जेव्हा जेव्हा तू दान धर्म करीतोस तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा, आपली वाहवा करावी, आपली प्रशंसा करावी, आपल्याला लय मोठा बहुमान मिळावा, लय दानशूर म्हणावं म्हणून ढोंग्याच्या सभास्थानात व रस्त्यात, ढोंग्यासारखे सभास्थानात व रस्त्यात आपल्या पुढे शिंग वाजवितात, तसे करू नका. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दान धर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नाही नये. अशा हेतूने की तुझा दान धर्म
धर्म गुप्तपणे व्हावा, तुझा दान धर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. तुझे फळ देईल. फेसबुकला जाहिरात देऊन जमणार नाही पालक साहेब, याजक साहेब. गुप्तदान आज ऑल इंडियाने ऑल वर्ल्ड पाहत आहे. आमचे नंबर, आमचे एटीएम पीटीएम गुगल, आमच्या बँकेचे 14 अंकी नंबर. गुप्तपणे दान, गुप्तपणे. काही गोष्टी आम्ही सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. आणि आपण वरून म्हणतो आम्ही कुठं प्रभू तुझी आज्ञा मोडली. तूच म्हणत आहे की जे बैल महिने करीत असताना मुस्क घालू नको. तुझ्याच वचनामध्ये लिहिलेलं आहे की सुवार्तेवर आपली उपजीविका करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. येस, आमेन, होय. परंतु ती ढोंगबाजी करून नाही. अनेक लोक ढोंगाने दान देतात, अनेक लोक ढोंगाने दान स्वीकारतात, अनेक लोक अलाउन्स करतात. परंतु काही लोक असतात, आणि मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, जे कमी दान देतात ना, कमी मनापासून अंतकरणापासून देतात, ते गपचिप देतात. ते म्हणतात बाबा झाकली मूठ 1.25 लाखाची, आमची काहीच नका, आमच्या आईपती एवढीच आहे. आणि लोक मस्त आता लाख येत, पण आमचे 2 रुपये आमचे झाकूनच बरे, आमचे काय अलाउन्स करू नका. पण काही लोक अलाउन्स, खूप मोठा अलाउन्स असतो. या ठिकाणी आम्ही परमेश्वरचं वचन यहोशूआच्या पुस्तकातून पाहत आहे की ज्या वेळेस आम्ही काय करत आहोत की पाप करत आहोत, किंवा ज्या वेळेस आम्ही करार मोडितो, मग तो अर्पणाचा आहे, दानाचा आहे, दशमांशाचा आहे, देणगीचा आहे, प्रेमाच्या पाकिटाचा आहे, देण्याच्या बाबतीत आहे, घेण्याच्या बाबतीत आहे. ज्या वेळेस आम्ही करार मोडतो त्यावेळेस परमेश्वराच्या क्रोधाला आम्ही वाट देतो. त्यावेळेस आम्ही जगाला मोकळं फी सोडतो. आणि त्यावेळेस मात्र या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. एक तर तुम्ही परमेश्वराची आज्ञा मोडली, दुसरी गोष्ट चोरी केली, तिसरी गोष्ट लबडीही केली. म्हणजे एक तर चोरीवरून शिर चोरी, एक तर देवाची आज्ञा मोडली, ती आज्ञा मोडली आणि त्या आज्ञेच्या माध्यमातून फायदा होण्यासाठी चोरी केली. कारण आज्ञा होती का ते घेऊच नको, त्या वस्तू स्वीकारूच नको. पण आम्ही आज्ञा ती मोडली आणि ती चोरी केली, आणि चोरी केली ती केली तर कुणाला समजू नये म्हणून आम्ही लवाडही बोलायला सुरुवात केली. नाही, आमच्याकडे नाही बाबा, आम्ही घेतलंच नाही, आम्ही याच्यावर जीवन जगतच नाही. वरून म्हणजे 1 स्ट्रोक 3 चुक्या केल्या जातात. आणि म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रू पुढे टिकाव धरता येत. आणि म्हणून हे जे छोटे मोठे शत्रू आलेत ना, टेन्शन, ताण, दबाव, हे जे काही आर्थिक परिस्थिती, जे काही XYZ, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे शत्रू आज आमच्या पुढे उभा आहेत. आणि आता आम्हाला टिकाव धरता येईल. आणि ज्या आम्हाला टिकाव धरता येणार ना, याचा अर्थ आमच्या श्रमाचं फळ आम्हाला मिळत आहे, आमच्या कृतीचं फळ आम्हाला मिळत आहे, आमच्या कामाचा मोबदला आम्हाला मिळत आहे. परमेश्वर तो म्हणत आहे की ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात. प्रत्येक गोष्टीला आम्हाला पाठीमागे फिरावं लागते, पाठच दाखवावं लागते. कारण परमेश्वर आमच्यावर विजयशाली होत नाही, परमेश्वर आमच्या बाजूने विजय देत नाही. परमेश्वर आमच्या समस्या, चिंता, काळजी, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती बदलू शकत नाही. जर आम्ही त्याच्या आज्ञाचं उल्लंघन करत आहे तर परमेश्वर बदलणार नाही. परंतु जर आम्ही त्याच्या आज्ञाचं पालन करीत आहोत आणि झालेल्या पापाचं चालन करून पुन्हा न करण्याचा जर निर्णय करीत आहोत तर निश्चित अर्थाने किती मोठा शत्रू तुमच्या पाठीमागे लागू द्या, माझा देव परमेश्वर यहोवा, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याने पाठवून दिलेला देवाचा कैवारी सत्य आत्मा, पिता, पुत्र, पवित्र आत्मा आणि देवाच्या वचनाच्या माध्यमातून त्या शत्रू आमच्या पुढे टिकून जाईल, लगेच निघून जाईल. आणि म्हणून इपिस्कराच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळते की तुमचा शत्रू सिंहाच्या गर्जनेप्रमाणे कुणाला गिळावं शोधित फिरतोय. त्याचा वेळ थोडा राहिलेला आहे. जसं की परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मेघावरून येणार आहे, जितक्या लवकर तो येणार नाही तितक्या स्पीडने हा सैतान विश्वासणाऱ्या भावांना, बहिणींना, आई वडिलांना, एवढंच नव्हे तर याजक वर्गांना तो ह्या गोष्टीमध्ये गुंडाळीत आहे. जे नाही करून आम्ही त्याच्यामध्ये स्वर्गाच्या राज्यामधून बाजूला जावं आणि त्याने आपल्यावर दास्य करावं. म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रू पुढे टिकाव धरता येणार त्याचं कारण एक की आम्ही देवाची आज्ञा मोडली. दुसरी गोष्ट, देवाला जे समर्पण किंवा अर्पण करणारी जी वस्तू आहे
ती आम्ही स्वतः दाबून ठेवली. मग त्याच्यावर विरोध भाऊ पण आहेत आणि बहिणी आहेत, आई आहेत आणि वडील आहेत आणि याचक वर्ग पण आहेत. म्हणून मी वारंवार 3-4 एपिसोड झाले, देती घेती दोन्ही नरकात जाती, ही मन खरी करू नका, तर देती घेती दोन्ही स्वर्गात जाती हे करा. त्याच्यासाठी आम्हाला देवाचे आज्ञा नियम पाळावं लागेल. देवाच्या गोष्टी चोरी करायचं बंद करा, लबाड बोलायचं बंद करा. आपल्या सामानामध्ये काही झाकून ठेवलेलं असलं ना लपून, ते बाजूला काढा. आता ते आपल्या शत्रू पुढे पाठ दाखवतात, कारण ते शापित झाले आहे. ह्या गोष्टी केल्यामुळं आम्ही शापित झालेलो आहोत. आमचा शाप फक्त केवळ परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांनी सांडलेल्या रक्ताच्या माध्यमातूनच या पाप धुतल्या जाईल, हा शाप धुतल्या जाईल. परंतु वारंवार 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 तेच पाप करून आता मात्र तो डाग पक्का झालेला आहे, पण तो अजून वेळ गेलेला नाही. परमेश्वर महान आहे, तो दया करणार आहे. पुढे लिहित आहे तो, तुमच्या मधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय इथून पुढे मी तुमच्या बरोबर राहणार नाही. तुमची जर इच्छा आहे ना परमेश्वराने तुमच्या बरोबर राहावं, तर परमेश्वराला जेवढं काही अर्पण केलं ना, आणि जे काही गडबड गोंधळ करून टाकलेला आहे, जे परमेश्वराला द्यायचं ते दिलं नाही, जे नाही द्यायचं ते देऊ राहिलेत. परमेश्वराची इच्छा आहे की माझ्या लोकांनी माझ्या आज्ञेचं पालन करावं. आम्ही काय करतो? परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करतो. परमेश्वराची इच्छा आहे की माझ्या बिलीव्हर्स भावांनी, बहिणीने, आई वडिलांनी मंदिरामध्ये अर्पण द्यावं, दान द्यावं, दशमांश द्यावं, देणगी द्यावी. आम्ही काय करतो? अर्पणही देत नाही, दानही देत नाही, दशमांश देणगी नाही देत, कारण आमची आम्हालाच पुरत नाही. अहो, आमचंच आम्हाला पूर्ण, मग आम्ही मंदिरात कधी द्यायचं? पण तो जो परमेश्वर तुम्हाला आणि मला जिवंत ठेवतो, ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला काबाड कष्ट करण्यासाठी मदत केली, ज्या परमेश्वराने आम्हाला सुरक्षित ठेवलं, जो परमेश्वर पहाटेपासून तो माळवतीपर्यंत आमच्या बरोबर आहे आणि मावळतीपासून उगवतीपर्यंत आमच्या बरोबर आहे, आणि त्या परमेश्वरने आम्हाला चांगल्या प्रकारचा जॉब, चांगल्या प्रकारचं काम, चांगल्या प्रकारचं स्वतःचा बिझनेस असेल, काय काय असेल, हा करण्यासाठी जर सहाय्य मार्गदर्शन जर केलं आहे, आणि जर देवाच्या अर्पणाची जर बिलीव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, जर अर्पणाची जर तुम्ही चोरी करत आहात, दानाची चोरी करत आहात, दशमांशाची चोरी करत आहात, देणगीची चोरी करत आहात, तर तुमच्यामध्ये यश कसं मिळेल? जर अर्पण, दान, दशमांश, देणगी जर आतापर्यंत तुम्ही देवाच्या मंदिराची जर चोरली असेल, तर आजच निर्णय करा की मी देवाच्या मंदिरामध्ये माझं अर्पण, माझं दान, माझं दशमांश, माझं देणगी देईल. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय याचकांनो, देवाच्या सेवकांनो, तुम्हाला देखील देवाचं वचन सांगत आहे. आज देखील देवाचे सेवक हाय हाय करत आहेत. अहो, देवाच्या सेवकाला कुठल्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टीची वाण नसते असं देवाचं वचन सांगतंय. एक वेळेस तरुण सिंहाला वाण पडेल, परंतु माझ्यावर भरोसा ठेवणाऱ्याला चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. आज अख्ख्या याजक लोकाला वाणच वाणार, सगळी वाणच पडली. कारण काय? कारण आम्ही देखील अर्पण केलेल्या, परमेश्वराला समर्पित केलेल्या, लोकांनी विश्वासाने दिलेल्या अर्पणाचा, दानाचा, दशमांशाचा, देणगीचा, प्रेमाच्या पाठीत आता वाट लावून टाकला. मग परमेश्वर आता याचकाची वाट लावित आहे. जर परमेश्वराकडे जर तुम्हाला जर वाटत असेल की आमची परमेश्वराने वाट लावू नये, तर निश्चित अर्थाने आज तुम्हाला जसं बिलीव्हर्स भावांनी, बहिणींनी अर्पणदान, दशमांश देण्याची न देण्याची चोरी केली, तसंच यांनी गोर गरिबांना, अनाथ, विधवा आणि चांगल्या ज्यांना गरज आहे त्यांना देण्याची जी चोरी केली, यांनी चोरी केली, त्यांनी चोरी केली. या जगात चोटण बिलीव्हर्स भावन, बहिणींना, आई वडीलही चोटते. हाही लबाड आणि तोही लबाड, ह्याही डोंगी हाही डोंगी. यांनी समर्पण, अर्पण, दान, दशमांश, देणगी दाबली, हे पण दान, दर्पण, अर्पण, दशमांश, देणगी दाबीत आहेत. फरक काय? आणि म्हणून या दोनावर काय होत आहे? वचन सांगत आहे. वचन म्हणत आहे की तुमच्या मधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय इथून पुढे मी तुमच्या बरोबर राहणार नाही. तर उठ, आता लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा. कारण इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, हे इस्रायला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत, तुमच्यातून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रू पुढे तुमचा टिकाव लागणार नाही. आज आमच्या पुढं दुष्ट, सैतान, दियाबल, जुनाट, खराब म्हटलेला, भूलथापा देणारा,
देवाच्या लोकांचं आयुष्य नरकाकडे अधोलोकाकडे घेऊन जाणारा तो दुष्ट तो आमच्या पुढे येऊन थांबलाय. इपिस्कराच्या पत्रामध्ये दिल्याप्रमाणे वचनाची तलवार पहिली घ्या, सापासाप कापा त्याला. देवाचं वचन जे आहे त्या देवाच्या वचनाच्या समोर तो टिकू शकणार नाही. विश्वासाची ढाल हाती घ्या, नीतिमत्वाचं उरसरान धारण करा, शांततेच्या दिवशी चालवलेला पायी चप्पल त्याला पादत्राणे म्हणतात ते घ्या. हे सगळ्या प्रकारची गोष्टी स्वीकारा, उभा राहा, परमेश्वराला तुमचं जीवन अर्पण करा, परमेश्वराला तुमचं जीवन अर्पण करून टाका. आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या गोष्टी तुम्ही स्वतःहून त्या बाटू नका, त्या अशुद्ध करू नका. जे तुमच्या मधले अशुद्धपण आहेत ना ते काढून टाका आणि परमेश्वराला तुमच्या आणि माझ्यामधून चांगल्या प्रकारचं अर्पण सादर करा. आमची सेवा ही अर्पण आहे. परमेश्वराने आम्हाला सांगितलं आहे की सगळ्या गोष्टी आम्ही दान, अर्पण, दशमांश, देणगी आणि प्रेमाचं पाकिट याविषयी चिंतन, मनन, अध्ययन करीत आहोत. हे देऊन जर आम्हाला प्रॉब्लेम आहे, हे घेऊन जर आम्हाला प्रॉब्लेम आहे, तर मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल कसा? याला एकच सोल्युशन आहे. ते सोल्युशन म्हणजे देणाऱ्याने नियम तोडू नये, घेणाऱ्याने नियम तोडू नये. देणाऱ्याने खोटं बोलू नये, घेणाऱ्याने खोटं बोलू नये. देणाऱ्याने चोरी करू नये, घेणाऱ्याने चोरी करू नये. देणाऱ्याने लबाड बोलू नये, घेणाऱ्याने लबाड बोलू नये. देणाऱ्याने मनापासून औदार्याने द्यावं आणि घेणाऱ्याने ते लोकांना पण मनापासून द्यावं. हो, हा रोल तर हे दोघं वाचल्या जातील. अन्यथा मग हे मागच्या पिढीपासून आलेलं असंच पुढे जाईल. किरकोळ बोटावर मोजण्यासारखे याजक म्हणा किंवा बिलिव्हर्स भाऊ बहिणी म्हणा हे स्वर्गाच्या राज्यात जातील. प्रामाणिकपणा राहिलेला नाही, प्रामाणिकपणाच नाही लोकांमध्ये नाही आणि देवाच्या याचकामध्ये देखील राहिला नाही. प्रामाणिक राहिलेच नाही. अहो, हे स्वतःशी प्रामाणिक नाहीत, स्वतःशी प्रामाणिक नाहीत, देवाशी प्रामाणिक नाहीत, आत्म्याशी प्रामाणिक नाही, देवाच्या वचनाशी प्रामाणिक नाही, मंडळीशी प्रामाणिक नाही, कुटुंबाशी प्रामाणिक नाही. हे फक्त प्रामाणिक आहेत कुठं माहिती का? आणा इकडं अर्पण, दान, दशमांश, देणगी म्हणलं हे लय प्रामाणिक, यांना झोपाच नाही. आपण पाहत आहोत की माझ्या बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी पुन्हा एक वाद देवाचं सेवक या नात्याने, पास्टर या नात्याने, रेव्हरंट या नात्याने मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही तुमचं अर्पण, दान, दशमांश, देणगी याची चोरी करू नका. या उदारपणाने द्या. जेवढं शक्य आहे तितका देण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर तुम्हाला त्याच्या बदलामध्ये आकाश कपाट उघडून दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु कसं? गुप्त. आम्ही जे मत्तई कृषी वर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 2 ते 4 वचन वाचले ना, गुप्त दान धर्म गुप्तपणे द्यायचं. परंतु याच्यातही प्रॉब्लेम आलेला आहे. आता मला अनेक वेळेस आम्हाला पाहायला मिळालं की लोकांनी गुप्तदान याचकाच्या हातात दिलं आणि याचकाने गुप्तपणे तसंच खिशात घातलं. दान पेटीत जमाच नाही झालं, त्या डायरीवर नोंदच नाही झालं. परत आला प्रॉब्लेम. गुप्त द्यावा तर हा गुप्तपणे गायब करतोय. मग गुप्त देणारा जो आहे ना त्याला आशीर्वाद मिळेल, परंतु जो गुप्तपणे त्याचा वापर करणारा आहे, परंतु धान्य भांडारामध्ये, देवाच्या शस्त्र भांडारामध्ये, देवाच्या कोशापुढे किंवा देवाच्या दानपेटीमध्ये किंवा मंदिरामध्ये जो सेक्रेटरी, खजिनदार किंवा जो कॅशियर असेल त्याच्याकडे जो जमा करीत नाही ना, त्याचा हिशोब त्याला न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल 100%. आणि म्हणून गुप्त दान देणाऱ्यांनो, मी तुम्हाला विनंती करील प्रभू येशूचा सेवक या नात्याने, गुप्त दान तुम्ही अशाच परमेश्वराच्या सेवकाला, याचकाला द्या की जो त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करील. जरी त्यांनी त्या देवाच्या मंदिरात जमा केले नाही तरी चालेल, परंतु योग्य त्या कारणासाठी तो खर्च करेल. अशा लोकांना देखील गुप्तपणे द्या. आम्ही आणखी पाहिलं त्याच्यामध्ये, कालच्या भागामध्ये पाहिलं मी, मत्तई कृषी वर्तमान त्याचा 10वा अध्याय 7 ते 10 मध्ये, सोनं, रूप, तांबा आपल्या कंबर कशात घेऊ नका. त्याचप्रमाणे आज आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहणार आहोत. प्रेषितांत कृत्य अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 6 मध्ये आम्हाला या समर्पित वस्तू, वाहणाऱ्या वस्तू, दान केलेल्या वस्तू, दशमांशाच्या वस्तू, देणगीच्या व्यक्ती, आम्हाला एखाद्याला देण्याची ज्या वस्तू आहेत
त्या वस्तूविषयी आम्ही पुन्हा एक वार प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 6 मध्ये पाहूया. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, माझ्याजवळ सोनं रूप काहीच नाही, पण जे आहे ते तुला पण देतो. जे काही आहे ते तुला देतो. नासुर येशूच्या नावामध्ये चालू लाग. पहा आता इथे आम्ही पहिलं काय पाहिलं, सोनं रूप तांब आपल्या कंबर कशात घेऊ नको, झोळी घेऊ नको, काठी घेऊ नको, कुठल्याही प्रकारचं जवळ काही घेऊ नको. कारण तू ज्या ठिकाणी जाशील ना त्या ठिकाणी तुला जिवंत ठेवण्याची, तुला सांभाळण्याची जबाबदारी परमेश्वराने लोकांना दिलेली आहे. बिलोस भावांना, बहिणींना, आई आणि वडिलांना. आणि म्हणून घेऊन जाऊ नका. मग अशा प्रकारची आज्ञा मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 7 ते 10 मध्ये जर आम्हाला पाहायला मिळते, तर या आज्ञेचा नियमाचं फॉलो, या आज्ञा हा नियम लावून दिलेला परमेश्वराने, याचं पूर्णपणे पालन कोणी केलेलं आहे? कोण केलेलं आहे? पेत्राने. मग पेत्र म्हणाला, पेत्र जो होता देवाचा सेवक, पेत्र जो होता देवाचा शिष्य, तो मंदिरात चालला होता. आणि मंदिरात जात असताना त्या मंदिरात पायऱ्या चढता चढता कोणी एक व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला होता आणि तो दानाची अपेक्षा करीत होता, तो अर्पणाची अपेक्षा करीत होता, तो कदाचित देणगीची अपेक्षा करीत असेल, तो कदाचित प्रेमाने पाकिट देईन ना त्याची अपेक्षा करीत असेल. कारण त्याला पक्क माहिती होतं मी काही याजक नाही बहुत दशमांश घ्यायला. पण त्या भिकाऱ्यांना किंवा जे गरजवंत आहे त्यांना मात्र अर्पण, दान, देणगी, प्रेमाचं पाकिट हे घेण्याची पूर्ण ऑर्डर आहे. आणि म्हणून प्रत्येक जो भिकारी आहे किंवा जो काही मागणार आहे तो दशमांश मागत नाही आपल्याला, तो अर्पण मागतो, दान मागतो, देणगी किंवा प्रेमाची भेट. तर आम्ही वाचूया तर पुन्हा एक वार प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 6. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. त्यांनी कोणत्या वचनाचं फॉलोअप केलं माहिती का? मत्तई कृष्णवर्तमान त्याचा 10 अध्याय आणि 7 ते 10 मध्ये परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की सोनं रूप तांब आपल्या कंबर कशात घेऊ नका. त्याच्यामुळे त्याचा बटवा खाली होता, त्याच्यामुळे त्याच्या झग्याजवळ किंवा त्याच्या झोळीत किंवा त्याच्या अंगरख्यात किंवा त्याच्या बटव्यात किंवा त्याच्या पाकिटात काहीच पैसे विषय किंवा दान, पैसे, सोनं, रूप, तांब काहीच नव्हतं. हे मोकळं चाललं होतं. होत असतं तर त्यांनी दिलं असतं. परंतु तो भिकाऱ्याला काय गरज होती? भिकारी त्याच्याकडे पाहत होता आणि पेत्र त्या भिकाऱ्याला म्हणत आहे, पण जे आहे ते तुला देतो. पेत्र म्हटलं, हे बाबा, मी मत्तई कृष्णवर्तमान अध्याय काय 10 आणि वचन क्रमांक 7 ते 10 मध्ये माझ्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताने मला आज्ञा केली की जात असताना सोनं, रूप, तांब आपल्या कंबर कशात घेऊन जाऊ नको. कारण ज्या ठिकाणी जाईन तुझं पालन पोषण होणे शक्य आहे. आणि आता मी मंदिरात चाललेलो आहे, अनेक लोक येऊन मंदिरामध्ये अर्पण देतील, दान देतील, दशमांश देतील, देणगी देतील. तिथून आलो का मग माझ्याजवळ डबुलं राहीन. मी असंच ते बांधून तुला न बघता मी मागच्या दरवाजाने निघून जाईल. पण त्यांनी तसं काही केलं नाही. तो जात असतानाच, मंदिरच्या पायऱ्या चढत असतानाच म्हटला की माझ्याजवळ सोनं रूप काहीच नाही. मग काय? याचकाजवळ काय आहे? शिष्याजवळ काय आहे? देवाच्या सेवकाजवळ काय आहे? पाळक साहेबाबरोबर काय आहे? फाटक साहेबाकडे काय आहे? गुरुजी साहेबाकडे काय आहे? खडणीकर साहेबाकडे काय आहे? बिशप साहेबाकडे काय आहे? मोठमोठाले अधिकाऱ्यांकडे काय काय आहे? यांच्याकडे फक्त सोनं, रूप, तांब, पैसा, जमीन, जुमला, गाड्या, घोड्या हे आहेत का? या ठिकाणी पेत्र म्हटला माझ्याकडे काहीच नाही. एवढा मोठा सेवक, परमेश्वराचा एकदम जवळचा, सगळे दानपात्र हे ते शिष्यांकडेच होते. प्रभू येशूने चुकून हात नाही लावलेला त्याला. हे कामच यांच्याकडे होते. पण यांचा दुसरा छोटा याचक होता, या उदयीस करूयात, जो तो परमनंट त्याच्यावर खजिनदारच नेमलेला होता. हे सगळं याच्याकडेच राहायचं. त्याच्यामुळं पेत्र म्हटला, बाबा माझ्याकडे काही नाही, आमच्या खजिनदाराकडे आहे. आजही अशीच गोष्टी. पाळक साहेबाच्या खात्यात काहीच दिसलं नाही पाहिजे, काहीच नाही, मोकळे दिसले पाहिजे, मोकळे. आमच्याकडे सोनं तारण नाही, आमच्याकडे रूप तारण आहे, आमच्याकडे काय काय गाडी तारण आहे, इतके तारण आहेत ना याचक वर्गाच्या नावावर विचारता सोय नाही. पण इथं पेत्राच्या नावावर काय होतं?
पौलाच्या नावावर काय होतं, योहानाच्या नावावर काय होतं? अहो देवाचे जेवढे काही अभिषिक्त शिष्य होऊन गेले, दास होऊन गेले, काय होतं यांच्या नावावर? आणि काय काय नाही म्हणून लोकांनी त्यांना अर्पण केलं. अहो काही काही लोकांनी अख्ख्या जमिनी जुमल्या विकल्या, अख्ख्या प्रेषिताच्या चरणाजवळ आणून ठेवल्या. काही काही लोकांनी काय काय विकलं आणि सगळं परमेश्वरच्या त्या सेवकाजवळ आणून दिलं. बिंदास विश्वास ठेवला. त्यांच्या नावावर 0% प्रॉपर्टी होती. उलट ते काय करायचे, त्याच्यामधून त्यांची उपजीविका करायचे. हे मान्य करतो मी आणि सर्वजणाला मान्यही करावं लागेल आणि हा त्यांचा अधिकार पण आहे. परंतु बाकीची जी रक्कम आहे ती मंदिरासाठी, अनाथासाठी, विधवेंसाठी, पोरक्यांसाठी, गरिबांसाठी, जे लाचार आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यासाठी ही मंदिराच्या कोशामध्ये राहायची. याजक साहेबांच्या पाकिटात नाही, याजक साहेबांच्या अकाउंटवर नाही. आज परिस्थिती काय आहे? आणि म्हणून हा अर्पण, दान, दशमांश, देणगी घेणं देणं ह्या गोष्टी दोघांनाही समजणं खूप महत्वाचं आहे. नुसतं पिढ्यानं पाड्या वाडवडिलांपासून आलेल्या नुसत्या गोष्टी करीत भोगीत बसण्यात काही अर्थ नाही. काहीतरी नवीन करणं देखील गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पेत्र त्यांना म्हणत आहे, माझ्याजवळ सोनं रूप काहीच नाही. मग काय होतं? देवाचं सामर्थ्य, देवाचा अभिषेक, देवाचा गौरव करणारी शक्ती, परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला पॉवर आणि अधिकार. पैशा पाण्यावर नव्हता अधिकार दिला, जगातल्या प्रत्येक गोष्टीवरचा आशीर्वाद होता, प्रत्येक पॉवर त्याच्याकडे होता, प्रत्येक अधिकार होता. जर आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते पूर्ण केलं जाईल. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने तर त्यांना इतका मोठा अधिकार दिला होता. त्यांनाच नाही, आज बिलोस भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांना, प्रिय याजक साहेबांनो, मी इतका काही मोठा आशीर्वाद त्या परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दिलाय की तो म्हटला, मजवर विश्वास ठेवणारा माझ्याही पेक्षा महान कृत्य करील, मोठमोठे चिन्ह चमत्कार करील. माझ्याही पेक्षा म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या 2-4 लाजाराला ज्या 4 दिवसात उठवलं ना, त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार आणखीन काय होऊ शकतो? परमेश्वर म्हणतो याच्यापेक्षा मोठा चिन्ह चमत्कार करतात. परंतु केव्हा? आज्ञा, विधी, नियम, अटी जर पाळल्या तर. जर आम्ही आमचंच जर पाळीत बसलो, आमच्याच्यानी काहीच होणार नाही. एखादा दुष्ट आत्मा आम्हाला पळू पळू हाणीन. भूते घालवायला गेले ना तर भूत पळू पळू हाणतील. जर आम्ही देवाच्या योजनेनुसार जर आम्ही जीवन जगत नाही तर. आणि मग तो पेत्र त्या ठिकाणी म्हणत आहे, माझ्याजवळ सोनं रूप काही नाही. नाझरेतकर येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. भीक मागत बसू नको. आता परमेश्वराने आता तुला तयार केलेला आहे. परमेश्वर म्हणत आहे, देवाचा पुत्र नाझरेतकर येशू म्हणत आहे, उठ आणि आता चालू लाग. आता तो भिकार धंदा सोडून दे. उठून तो चालू लागला. देवाच्या पाठीमागे, देवाच्या मंदिरामध्ये आनंदाने, उल्हासाने देवाचा गौरव करीत चालला. परत एकदा भीक मागायला तो बसला नाही. आज अनेक लोक आहेत की देवाने किती त्यांना दिलंय, किती आरोग्य दिलं तरी ते भिकाऱ्यासारखेच तीच गोष्ट मागतात, तीच गोष्ट मागतात, तीच गोष्ट मागतात, सोडून काही देतच नाही. म्हणून अर्पण, दान, दशमांश, देणगी याच्यावर अवलंबून असणारा भिकारी प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्रा करवे, पेत्र त्याला म्हटला उठ आणि चालू लाग. परत एकदा भीक मागायला तो बसला नाही, दानही मागितलं नाही. स्वतःच्या हाताने काबड कष्ट केले, स्वतःच्या हाताने जे काही असेल XYZ त्याचं काही आपल्याला टार्गेट दिलं नाही की त्यांनी नीट झाल्यावर काय काय केलं. पण आम्ही जर पापापासून नीट झालो तर आता आम्ही नीट प्रभू येशूच्या नावावर, प्रभू येशूच्या मार्गामध्ये चालणं आमचं गरजेचं आहे. आमच्यामध्ये काय काय वस्तू आहेत त्या काढून टाकण्या गरजेचं आहे. आम्हाला दान, अर्पण, दशमांश, देणगी देणं, ते पण गुप्तपणे देणं, वाजून न देणं, त्याचप्रमाणे आम्ही या गोष्टीचं फॉलोअप करणं देखील गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आम्ही पाहूया प्रेषिताचं कृत्य अध्याय क्रमांक 42 आणि वचन क्रमांक 42 ते 47 मध्ये आम्हाला आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते की अर्पण, दान, दशमांश, देणगी आणि देवाची, मंडळीची आणि परमेश्वराची आणि याजकाची आणि बिलवर्स भावाची आणि बहिणींची योजना कशी होती. नुसतं अर्पण, दान, दशमांश, देणगी दिली आणि घेतली यातच संपत नाही, तर ती आमची परिस्थिती कशी असते, आमचं धार्मिक जीवन कसं असायला पाहिजे, आम्ही ख्रिस्ती जीवन कसं असायला पाहिजे, आमचं आशीर्वादाचं जीवन कसायला असलं पाहिजे. जर आम्ही देतो पण तरी आशीर्वाद नाही, घेतो तरी आशीर्वाद नाही, कारण आमचं जीवन कशा प्रकारे
प्रकारे चाललेला आहे आज आम्हाला तपासायचं आहे. वाचूया प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 42 ते 47. ते प्रेषितांच्या शिक्षणात ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं. कुणाचं माहिती का? याजक लोकांचं, पाळक साहेबांचं, प्रेषित साहेबांचं, कोऑर्डिनेटर साहेबांचं, फादर साहेबांचं, गुरुजी साहेबांचं, कोऑर्डिनेटर साहेबांचं. का तर त्यांच्यामध्ये दैवी योजना निर्माण झाली होती. का तर त्यांच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आलं होतं. का तर त्यांच्या प्रार्थनेने आंधळे, लंगडे, लुळे, बैगे, मुके जेवढे काही असते ना, मेलेले, कुष्ठ, शुद्ध झालेले, सगळ्या प्रकारचे चिन्ह आणि चमत्कार व्हायला सुरुवात झाली. लोक येडे जायला लागले. काय चाललंय? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त होता तेव्हा त्यांच्यासारखंच होऊ राहिलंय. अहो प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला, धग्याच्या गोंड्याला, वस्त्राच्या गोंड्याला ती 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री शिवली. तिने मनात विश्वास ठेवला की मी याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईल. आणि ती 10 वर्ष गेली, ती बरी झाली. परंतु देवाचा सेवक योहान पेत्र किंवा जो पेत्र ज्यावेळेस जायचं ना, तर लोक रस्त्याने जात असताना त्याच्या झग्याची सावली जरी पडली, सावली शिवायची गरज नाही, खाटा रोडला आणून टाकायचे. आजारी पांगळे, लंगडे, लुळे काय मारायला लागलेले. आणि पेत्र जात असताना त्यांचा असा विश्वास होता का पेत्राच्या जागेची सावली जरी पडली तर आमचे पेशंट नीट होतील. आणि काही पेशंट नीट झाले. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवादाचं. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं होतं की माझ्यापेक्षा मोठे कृत्य कराल तर विश्वास ठेवाल, तर माझा नियम पाळाल, तर माझ्या दिलेल्या गोष्टी जर तुम्ही जर फॉलोअप कराल तर. पेत्र त्याच्या पाठीमागे चालला, योहान त्याच्या पाठीमागे चालला, प्रेषित पौल त्याच्या पाठीमागे चालला. जेवढे देवाचे सेवक तेवढे चाललेत. आज देखील काही देवाचे अभिषिक्त सेवक सेविक आहेत की ते देवाच्या वचनानुसार फॉलोअप करत आहेत आणि देव त्यांच्यामध्ये अद्भुतरित्या काम करत आहे. एवढं आहे का ते मोठ्या पोस्टला नाही, एवढं आहे का त्यांची लय मोठी मिनिस्ट्री नाही, एवढं आहे का त्यांच्याकडे झिरो बॅलन्स आहे, एवढं आहे का त्यांना त्यांचं नाव मार्केटमध्ये आलेलं नाही, एवढं आहे का ते सत्य सांगतात म्हणून लोक त्यांचा विषय सोडून दिलेला आहे, पागल म्हणून सोडून दिलेले. या ठिकाणी तो म्हणता येईल माझ्याकडे सोनं रूप काही नाही. ज्यांनी ज्यांनी सोन्याचा, रुपयाचा, पैशाचा, प्लॉटचा, गाडीचा, जेवढ्या काही गोष्टीची हाव धरलेली आहे ना, हे सगळं सामान जे लपून ठेवलेलं आहे ना, आम्ही पाहतो की त्याच्यामधल्या समर्पित वस्तू तुम्ही देवाच्या गौरवासाठी जे घेतलेल्या आहेत त्या लपू लपू ठेवलेल्या आहेत, त्या चोरून घेतलेल्या आहेत आणि वरून लबाडकी बोललेले आहेत आणि वरून देवाचा नियम आणि विधी अटी पण तोडलेले आहेत, देणाऱ्यांनी पण आणि घेणाऱ्यांनी पण. आणि म्हणून देवाचा याजक जो आहे, देवाचा सेवक जो आहे, बिलोस भाऊ बहीण आई वडील जे आहेत त्यांच्या जवळ देवाचं सामर्थ्य पाहिजे, त्यांच्याजवळ देवाचा अभिषेक पाहिजे, त्यांच्याजवळ देवाचं सत्य वचन पाहिजे, त्यांच्याजवळ देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने पाठवून दिलेला पवित्र आत्मा पाहिजे, त्यांच्याजवळ आज्ञा पालन पाहिजे, त्यांच्याजवळ नियम पालन पाहिजे, त्यांच्याजवळ सत्य पाहिजे, त्यांच्या जीवनात चोरी नसावी, त्यांचे जीवन लबाडपणा नसावं, त्यांचं जीवन झाकाडालीचं नसावं. झाकून ठेवी ते, झाकून कळूच नाही देत. दानपात्राचा डबा तर कधीशी गायब होतो, प्रार्थना संपल्यावर आम्ही म्हणलं का ते दिसतच नाही. पालखीन बाई नेत्यात का त्यांचं पोरं नेतकं का पोरगी नेते का काही कळतच नाही, लगेच झाकाड आली. तर पेत्र त्या ठिकाणी होता माझ्याजवळ सोनं रूप काहीच नाही, पण येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 2 आणि 42 ते 47 मध्ये वाचूया. आपण एक हे हेडलाईन्स वाचूया आणि त्यानंतर आपण थांबणार आहोत. ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन. ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात. आज जर देवाचे याजक वर्ग आहेत, जे प्रेषित आहेत, जे सेवक आहेत, यांच्या सहवासामध्ये बिलिव्हर्स भावांनी आणि बहिणीने राहिलं पाहिजे. आज हे लोक जगाच्या सहवासात राहतात, आज हे जगाला अर्पण देतात, आज हे जगाला दान देतात, हे जगाला दशमांश देतात, जगाला देणगी देतात, जगाच्या पावत्या फाडतात. लाज काज का व्हायना फाडावं लागत, पर्यायच राहिला नाही आता. आणि म्हणून याजकाबरोबर तुम्ही राहा, पाळक साहेबांबरोबर तुम्ही राहा, पण कोणत्या? जो देवाचा खरा सेवक आहे त्यांच्याबरोबर. त्यांना अर्पण द्या, दान द्या, दशमांश द्या, देणगी द्या, प्रेमाचं पाकिट द्या आणि त्यांच्याबरोबर राहा. आणि जर त्यांच्याजवळ जर वचन नसलं ना तर लगेच 9-2-11 होऊन जा, थांबूच नका, नाही तर त्यांचा वाण नाही तर गुण येईल तुम्हाला.
आणि म्हणून हे लोक जे होते ना पहिले प्रेषित 2:42-47 मध्ये ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन कसं होतं तर ते प्रेषितच्या सहवासात पुढं भाकर मोडण्यात, नुसती ही भाकर नाही वचनाची भाकर, व प्रार्थना करण्यात, तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये आणि प्रेषितांच्या हातातून आणि अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. व चिन्ह घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. आणि त्यांचं सर्व काही सामायिक होतं. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत जसजशी प्रत्येकाला गरज लागत असेल तसतशी सर्वांना वाटून तशी सर्वांना वाटून द्यायची. देत असत. हा ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात ते जमत दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडीत असत. घरोघरी भाकर मोडीत असत.